म्हणजे आम्ही मरत बसायची वाट बघायची का बोलायचं नाही साहेब. आम्ही काय कामधंदा नसलेली माणसं नाही. कामधंदा आम्हाला पण नाही. आम्हाला तसं नाही साहेब. आम्हाला काही खुऱ्यात काढायला इथे बोलत आहे का मग? आणि जर या देशात आम्हाला व्यवस्थित जगायचा जर अधिकार नसेल तर मग तसं सांगा, आम्ही गाव सोडून जातो. आता एनजीटीने निर्णय देऊन पण जर होत नसेल तर संपला विषय साहेब. तुम्ही सावरून का घ्याला? म्हणजे आम्ही मरत बसायची वाट बघायची का तुम्ही? पाहिजे ना. म्हणजे आम्ही अजून आम्ही भरडत जावा, आम्ही लोक मरावीत शेतकरी बोंबलत जावा. ते आता सांगायला की नाही साहेब, तुमच्याकडे किती लोकांचे शेतकऱ्यांचे मी दिल्यात करार जरा सांगा बघा. 240 एकर. कुठे आहेत ते? शेतकरी दोन मिनिटं दाखवा. आता नाही आणलं. नाही असलं बोलायचं नाही साहेब. आम्ही काय कामधंदा नसलेली माणसं नाही. कामधंदा आम्हाला पण नाही. आम्हाला तसं नाही साहेब. आम्हाला काही खुऱ्यात काढायला इथे बोलत आहे का मग? आता गेल्या वेळी पण हेच, आता गेल्या 20 वर्षात हेच. आता हिने म्हणतात की हिने सोडायचं नाही पाणी. साहेब तुम्ही तिथं बांध घाला, आमच्या नदीत आजपासून पाणी बंद व्हायला पाहिजे. त्यांचं काय जेडेल ते काय करायचं ते करू देतील. ते साहेब म्हणले परवा सोडता येत नाही म्हणले. नाही सोडता आता पण तेच सांगता येतं. नाही का आम्हाला चालणार नाही साहेब. आम्हाला काय मरायला तुम्ही मोकळं सोडलेलं नाही. आणि जर या देशात आम्हाला व्यवस्थित जगायचा जर अधिकार नसेल तर मग तसं सांगा, आम्ही गाव सोडून जातो. शेतकऱ्यांची लिस्ट शेतकऱ्यांची द्या ना तुम्ही. आता गेल्या वेळी पण मीटिंग मध्ये झाला विषय. दिली नाही, मी देतो. आहे पण. अहो सगळे ऐका साहेब, मी याला कुणाला राग येईल. इथे मोठी लोक आहेत, आम्ही फार छोटे आहे. थापा मारण्याशिवाय काही करत नाही ती. आता आम्ही मूर्ख आहे, आम्ही खोटं बोलतोय, आम्ही चळवळीतली लोक आहे. शेतकऱ्यांचं काय तर खोटं सांगाल हे बघितलं. दाखवलं त्यांना आता, त्यांनी मान्य केलं ते. मग काय मग राहिला काय विषय आता? हिने त्यांना धरलं पाहिजे गणपतीला. धरला ना ते आता. कुठं धरलात काय? त्यांनी आता काहीच नाही साहेब. 15 दिवसात आता तुम्ही त्याला त्यांनी मुदत काय आता केलं? सांगितलेलं आहे 15 दिवसाचा विषय होणार नाही. मी त्या दिवशी सांगितलं होतं, परवाच्या दिवशी तुम्ही आले तेव्हा मी सांगितलं होतं. नाही आमचं 15 मी काय सांगले साहेब ऐका, आज रोजी एक मिनिट. आम्ही तिथं पंचगंगा लगेच प्रदूषण बंद व्हावं असं म्हणत नाही. आंदोलनाची आम्हाला ऐका. आज रोजी आवश्यकता नाही मी सांगितलं होतं. ऐका तरी साहेब, तुम्ही आज आता गेला, आम्ही तुमचं काय सगळं हरकत ऐकलंय. नाही. ऐका साहेब, मी फक्त सांगतो. आता जे मुद्दे जे आहेत, आता आपण ऍक्शन स्टेप मी काय सांगायला ऐका साहेब. आता त्यांनी काय सांगितलं, यांनी सांगितलं आम्ही 4 दिवसात पाणी थांबवतोय. त्यांनी सांगितलं 4 दिवसात नाही झालं तर आम्ही ऍक्शन घेतो. मी सांगतो संपला मुद्दा. ऐका, आज सगळी काळी नदी पडलेली आहे बरोबर. ती नदी लगेच स्वच्छ व्हावी असं आम्ही म्हटलंय काय? आम्ही काय पण म्हणलं नाही. आता प्राथमिक तुम्ही ते काम करा म्हणाले. प्राथमिक आम्ही ते शेवटचं म्हणत नाही. प्राथमिक काय आपण करायला पाहिजे, जे प्रदूषित पाणी नदीत यायला लागले ते बंद करा म्हणतोय आम्ही. बरोबर. मग कुठेतरी 2 वर्षांनी ती नदी स्वच्छ होईल. मग प्राथमिक सुद्धा तुम्ही करायला झालाय ना, आम्हालाच तुम्ही सांगायला लागलाय बंद करा ना तुम्ही. आमचं बाकी काही म्हणणं नाही. त्यांचं सगळं चाललेलं गुन्हे गोविंदानं चालू आहे, आमची काय अडचण नाही. तुम्ही प्रशासन म्हणून हे जर ऐकत नसतील तुमचं आणि ते तुमच्या हाताच्या बाहेर असेल आणि हे नुसतं कागदीच घोडं नाचवणार असेल, आता एनजीटीने निर्णय देऊन पण जर होत नसेल तर संपला विषय साहेब. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.